जय जय रघुवीर समर्थ. श्रीमता दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 5वा. बहुधा ज्ञान नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ, जाणार नाही. समर्थांनी दशक 5 मंत्रांचा आणि समास 5वा, ज्याचं नाव समर्थांनी बहुधा ज्ञान नाम असं दिलेलं आहे. समर्थ म्हणतात, साधना करताना त्याला कुठे अडचणी येतात आणि साधना करताना तो कुठे फसू शकतो, यासाठी समर्थांनी हा समास सांगितलेला आहे. या समासाचं नाव बहुधा ज्ञान असं आहे. या बहुधा ज्ञानाला समानार्थी शब्द जर दिला तर त्याचा अर्थ आहे केवळ फक्त आणि फक्त शब्द ज्ञान. समर्थांनी सर्वात मोठी अडचणीची जागा म्हणजे शब्दज्ञान सांगितलेलं आहे. प्रवचनकार, कीर्तनकार यांच्याकडे ज्ञान भरपूर असते, त्यामुळे ज्ञानाचा अहंकार माणसाला येऊ शकतो. म्हणून ज्ञानापेक्षा या शब्दज्ञानापेक्षाही ज्ञानी माणसाने आत्मज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे. ईश्वर आणि ब्रह्म, तत्वज्ञान, शास्त्र, पुराणे, वेद या गोष्टींचा अभ्यास म्हणजे ज्याचा भरपूर आहे, या गोष्टींचा अभ्यास जो यामध्ये पारंगत आहे, अशी व्यक्ती समाजामध्ये प्रतिष्ठित होते आणि त्या प्रतिष्ठेमुळे मनुष्य प्रसिद्धीच्या मागे लागू शकतो, प्रसिद्धीमध्ये अडकू शकतो. म्हणून समर्थांनी या भौतिक ज्ञानापेक्षाही आत्मज्ञानाला विशेष महत्त्व दिलेलं आहे. श्री समर्थ म्हणतात की शास्त्र समजणे, शास्त्राचं ज्ञान असणे हे जमिनीवर असलेल्या शेवाळासारखं आहे हो. जसा शेवाळ हा दिसायला चांगला आहे, स्पर्शालाही चांगला आहे, परंतु त्यावर उभं राहिल्यानंतर पाय घसरून पडण्याची जास्त शक्यता आहे. नदीमध्ये आपण जेव्हा जातो, त्या नदीमध्ये म्हणजे नर्मदेमध्ये गोल गोट्या आहेत, त्या गोट्यांवर जर शेवाळ असेल आणि तुमचा जर पाय त्याच्यावर पडला तर पडण्याची शक्यता मात्र जास्त आहे. म्हणून अध्यात्मामध्ये शब्दज्ञान हे शेवाळासारखं आहे. ते ज्ञान आलं की मनुष्याला अहंकार येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आत्मज्ञान हे आतून आलेलं असतं, त्याला शुद्ध ज्ञान आम्ही म्हणतो. आत्मचिंतनातून, गुरुकृपेतून ते त्याला स्फुरलेलं असतं. तर बहुधा ज्ञान हे बाहेरून आत आलेलं असतं. म्हणजे भौतिक जगताकडनं आम्हाला जे अभ्यासाने प्राप्त होते त्याला बहुधा ज्ञान असं समर्थ म्हणतात. बहुधा ज्ञानामध्ये एक मोठी अडचण आहे. ज्ञानप्राप्ती करणाऱ्या माणसाला सगळ्यात मोठा जर शाप कोणता असेल तर तो बहुधा ज्ञानाचा आहे. बहुधा ज्ञान हे माणसाला प्राप्त व्हावं की नाही, याची गरज आहे की नाही. एका दृष्टीने या जगामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आम्हाला जर कळल्या तर आपलं जीवन सुखर, सोपं आणि आनंदी होतं, अडचणी कमी होतात. म्हणून या ज्ञानाला महत्त्व नाही असंही म्हणता येणार नाही. म्हणून हे ज्ञान तर हवंच आहे, पण ते मागच्या कथेप्रमाणे संत आपल्याला नेहमी सांगतात, अजून थोडं पुढे जा, अजून थोडं पुढे या. या शब्दाचा अर्थ तू त्या एका जागेवर बसून त्या ज्ञानावर संतुष्ट होऊन तिथेच तू बसू नको, तर पुढे जा. म्हणजे बहुधा ज्ञानानंतर सुद्धा जे ज्ञान उरलेलं आहे ते ज्ञान तू प्राप्त कर. म्हणून बहुधा ज्ञानामध्ये अंतर्चक्षु आपले उघडले पाहिजेत. डोळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळते, ते एकूण 82% मिळते. आपल्याला कानाच्या माध्यमातून 11% ज्ञान मिळते, त्वचेच्या माध्यमातून 3.5% ज्ञान मिळते, कानाच्या माध्यमातून आपल्याला 2% ज्ञान मिळते आणि जिभेच्या माध्यमातून आपल्याला 1.5% ज्ञान मिळते. असं एकूण सगळ्यांची बेरीज 100% होते आहे. ही 100% झालेली बेरीज, याचा अर्थ आम्हाला जे ज्ञान झालं ते इंद्रियांच्या माध्यमातून झालं, म्हणून इंद्रियजन्य असं ते ज्ञान आहे. हे इंद्रियजन्य ज्ञान आम्हाला सुख, आनंद आणि समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देते. परंतु यापेक्षा पुढे गेलं पाहिजे आणि यापेक्षा पुढं गेल्यामुळे असे सगळे संत एकमुखाने आपल्याला सांगतायत की आपल्याला याच्यापेक्षाही अजून जास्त ज्ञानाची गरज आहे. ज्याप्रमाणे मोरांच्या पिसावर अनंत डोळे आहेत,
मोरांच्या पंखांवर हो. पण त्या एकाही डोळ्याचा तसा पाहिला तर काहीही उपयोग नाही. तसे माणसाला अनेक प्रकारचे ज्ञान आहे. ते अनेक प्रकारचं ज्ञानसुद्धा भगवत प्राप्तीसाठी काहीही उपयोगी नाही. आमची माऊली म्हणते, मोरा अंगे अशेषे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नये तैसे तेगा. म्हणजे जोपर्यंत ती एक दृष्टी माणसाला मिळत नाही तोपर्यंत त्या अनंत असलेल्या डोळ्यांचा सुद्धा काहीही उपयोग होत नाही. म्हणून आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि ते ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत की आम्ही सगळं प्राप्त केलं. समर्थ म्हणतात आम्ही सगळं प्राप्त केलं, पण तरीसुद्धा आमची तृष्णा भागलेली नाही. आम्हाला समाधान मिळालेलं नाही, आम्हाला शांती मिळाली नाही. याचं कारणच असं आहे की मनुष्य हा कसा आहे तर अपूर्ण आहे. त्या अपूर्णातून त्याला पूर्णाची गोडी आहे. म्हणून पूर्णत्व तेव्हा प्राप्त होईल जेव्हा माणूस आत्मज्ञानी होईल. म्हणून समर्थांनी बहुधा ज्ञान कोणतं आहे, त्याची गरज काय आणि त्या गरजेनंतरही त्याला काय मर्यादा आहेत. गरज असणे वेगळं, मर्यादा असणे वेगळं. पैशाची गरज आहे पण पैशाला मर्यादा आहे. पैसा माणसाला सुखाची साधनं देतो पण सुख देत नाही. पैसा हे माणसाला सुख देत नाही याचा अर्थ पैशाला मर्यादा आहेत. म्हणून माणसाला मर्यादा ही एखाद्या पदार्थात असते. त्याही पलीकडे आम्हाला अमर्याद व्हायचं याचा अर्थ आम्हाला ज्ञानी व्हायचं. म्हणून समर्थांनी आत्मज्ञानाचा आग्रह या समासात धरला आहे. त्याचा विचार आपण पाहूया. समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात आहे, जवते ज्ञान नाही प्रांजळ. प्रांजळ म्हणजे शुद्ध हो. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ज्ञान म्हणता वाटे भरम, काय रे बा असेल वर्म. म्हणून हा अनुक्रम सांगिजेला आता. समर्थ म्हणतात ज्ञान म्हटलं की ज्ञान म्हणता वाटे भ्रम. ज्ञान म्हणजे भ्रमच आहे हो, असं समर्थ म्हणतात. मग कुठलं ज्ञान हे भ्रम आहे? कुठलं ज्ञान भ्रम आहे तर ज्ञानाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार समर्थ म्हणतात ज्ञान आहे, दुसरा प्रकार समर्थ म्हणतात विज्ञान आहे आणि तिसरा प्रकार आहे तो अज्ञान आहे. ज्ञान कशाला म्हणावं तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आता विज्ञान कशाला म्हणावं तर शरीराच्या माध्यमातून इंद्रियांकरवी आम्हाला प्राप्त झालेलं भौतिक ज्ञान, याला आम्ही विज्ञान असं म्हणतो. त्याला विशेष ज्ञान असं सुद्धा म्हणतात. आणि अज्ञान कशाला म्हणायचं की जे भौतिक ज्ञान आम्ही इंद्रियांकरवी घेतलेलं आहे ते ज्ञानच खरं आहे असा समज होणे याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. कारण ते ज्ञान नाही आहे, पण ते ज्ञान आहे असं वाटणे याचं नाव आहे अज्ञान. म्हणून ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान हे सगळं ज्ञान आम्हाला त्रिगुणातून व्यक्त होते. रज, तम आणि सत्व, सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान आणि तामसिक ज्ञान. या 3 ज्ञानामध्ये सात्विक ज्ञान याचा अर्थ सर्व घटकामध्ये असलेला जीव हा एकच आहे, परमेश्वर सर्वत्र नटलेला आहे, हे सात्विक ज्ञान आहे. त्याबरोबर राजसिक ज्ञानामध्ये सर्व भूतांमध्ये असलेल्या भिन्न भिन्न गोष्टी, भिन्न भिन्न पदार्थ हे भिन्न आहेत असं जाणणे याचा अर्थ राजस ज्ञान. आणि तिसरा ज्ञानाचा प्रकार आहे तामसिक ज्ञान, जे प्रमाणरहित आहे, जे तत्वार्थ शून्य आहे, जे शूद्र आहेत, अशा ज्ञानाला तामस ज्ञान म्हणतात. म्हणून या ज्ञानामध्ये खरं ज्ञान कोणतं तर जे ज्ञान ब्रह्मज्ञान आहे त्या ज्ञानाला समर्थांनी खरं ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे, ज्ञान म्हणता वाटे भ्रम, काय रे बा असेल वर्म. त्याचे वर्म काय असेल बाबा, मग सांग म्हणून या अनुक्रम सांगिजेल आता. शिष्याने प्रश्न विचारला की ज्ञान म्हटलं की आम्हाला भ्रमच वाटतो, मग आम्हाला जर ज्ञान कोणतं आहे ते सांगा, म्हणजे खरं ज्ञान आम्हाला कोणतं आहे ते सांगा. तेव्हा समर्थ पहिले बहुधा ज्ञान काय ते सांगतात. ज्याला आम्ही ज्ञान म्हणतो त्याला समर्थ बहुधा ज्ञान म्हणतात. म्हणून पुढच्या ओळीत म्हटलंय समर्थाने, भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न, यासीही म्हणजे ज्ञान परिते ज्ञान नव्हे. अनेकांना भूतकाळ काय घडलेला आहे हे पटापट सांगू शकतात,
म्हणजे अनेक जण भूतकाळ काय घडलेलं आहे हे पटपट सांगतात, भविष्य काय घडणार आहे ते पण सांगतात, आणि वर्तमानात तुमच्या जन्मात काय आहे तेही सांगतात. म्हणजे भविष्य सांगण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान नाही का? तर ते ज्ञान आहे, अवश्य आहे. पण ते ज्ञान बहुधा ज्ञानामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ पुढच्या वेळी म्हणत आहेत, बहुत केले विद्या पठन, संगीत शास्त्र राग ज्ञान, वैदिक शास्त्र वेदाधीन, हेही ज्ञान नव्हे. समर्थ पुढे म्हणतात की आपण विद्यापठन केलं, खूप शिकलो, म्हणजे जन्म झाल्यापासून म्हणजे KG पासून ते PG पर्यंत, KG1 पासून ते PhD पर्यंत प्राप्त करेपर्यंत एवढं ज्ञान मिळवलं. पण समर्थ म्हणतात हे ज्ञान शेवटी कसं आहे? बहुधा ज्ञान आहे. हे ज्ञान भौतिक ज्ञान आहे. हे ज्ञान इंद्रियजन्य ज्ञान आहे. आम्ही डोळ्याच्या माध्यमातून ते प्राप्त केलं, आम्ही कानाच्या माध्यमातून ते प्राप्त केलं, रसनेच्या माध्यमातून प्राप्त केलं. या माध्यमातून प्राप्त केलेलं ज्ञान हे शेवटी इथलं इथे राहणार आहे. म्हणून या ज्ञानाला फक्त जीवन आहे. तोपर्यंत ते ज्ञान, जीवन संपलं की ते ज्ञानसुद्धा संपून जाते. एवढं कशाला? तर एवढं लोकांना ज्ञान प्राप्त होतं, परंतु आता त्यांना त्यांचं स्वतःचं नावसुद्धा माहीत नाही. लोक एवढं ज्ञान प्राप्त करतात हो, पण काय होतं म्हातारपणी ते त्यांचा स्मृतिभ्रंश होतो. म्हणजे ते सगळं विसरून जातात. त्यांचं स्वतःचं नावसुद्धा त्यांना माहीत नसतं. म्हणजे एवढा तो हुशार असलेला माणूस, एवढा वैज्ञानिक शास्त्रज्ञ किंवा एखादं त्याने शोध लावलेला मनुष्य एवढा अभ्यास करतो, एवढं ज्ञान तो मिळवतो, परंतु शेवटी मात्र त्याचं नावसुद्धा त्याला आठवत नाही. मग या ज्ञानाचा उपयोग काय? भिंतीवर असलेले जे त्यांचे सर्टिफिकेट आहे ते एवढंच सांगतं की त्यांना एवढं ज्ञान प्राप्त झालेलं होतं, यांनी एवढा अभ्यास केला होता. म्हणजे जीवन असताना सुद्धा ते ज्ञान संपून जाते. म्हातारपणी काहीही आठवत नाही. म्हातारपणी आपल्याला तरुणपणी काय काय केलं होतं हे सुद्धा आठवत नाही. आपण किती कष्ट घेतले हे सुद्धा आठवत नाही. आणि शेवटी असे वाटते की मी प्राप्त केलं, पण हातात काहीच मिळालं नाही. जसं विद्यार्थ्यांना खूप काही शिकवले जाते आणि परीक्षेला जर शिक्षकाला बसवले तर तो पास होत नाही, अशी अवस्था होते. याचा अर्थ काय? म्हणजे शिक्षकाने परीक्षेला बसवलं, अभ्यास केला, परंतु तो पास होऊ शकत नाही. याचा अर्थ काय? ज्ञान दिलं ते शेवटी भौतिक ज्ञान दिलं आणि शिक्षक पास होत नाहीत. याचा अर्थ त्याला आत्मज्ञान नाही. म्हणून आत्मज्ञानासारखं मोठं ज्ञान नाही. म्हणून ते ज्ञान प्राप्त झाल्यावर कुठल्याही ज्ञानाची गरज नाही. हे उपदेशामध्ये सांगितलेलं आहे समर्थाने. मागच्या समासामध्ये, चौथ्या समासामध्ये ते म्हणतात की बाकी सगळं ज्ञान मिळवलं तरीसुद्धा समाधान नाही मिळालं, पण आत्मज्ञान मिळवलं की सर्व समाधान माणसाला प्राप्त होते. म्हणून असं ज्ञान मिळवा की जे कधीच नष्ट होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, बहुत केले विद्या पठन. मग आता तर्क करून आपण ज्ञानभक्तीसाठी सहाय्यक ज्ञान करावं, पण त्यात अडकू नये. सहाय्यकाच्या माध्यमातून सहाय्य घेऊन पुढे जावं आणि त्या सहाय्यात मात्र अडकू नये. म्हणून इथे समर्थांनी ज्ञान म्हणून हे ज्ञान सपोर्टिंग आहे, हे तुम्हाला आधार आहे हो. लिहिता आलं नाही तर ग्रंथ कसे कळणार? कसं कळणार ग्रंथ? कसे वाचणार? शास्त्र कसं कळणार? पुराण कसे वाचणार? हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला त्याची गरज आहे. पण ते कळल्यानंतर ते मला येते या अहंकारामध्ये माणसाने अडकू नये. त्या पुढे ज्ञान आहे हे लक्षात ठेवावं. डिग्री घेतल्यानंतर एका भाषणात प्रोफेसर बोलले होते की तुमच्याजवळ प्राप्त झालेला जो कागद आहे, नीट श्रवण करा, तुमच्याजवळ प्राप्त झालेला जो कागद आहे तो फक्त भिंतीवर लटकण्यासाठी आहे. यावरून तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही याच्यात विशारद झाले आहात असं समजू नये. तर आता खरं तर अभ्यासाची सुरुवात आहे, म्हणून तुम्हाला ते सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. आता आजपासून पुढे जर तुम्ही मेहनत घेतली नाही, अभ्यास केला नाही, तर तुमचं ते कागदावरचं ज्ञान हे फक्त कागदावर राहील, जीवनात उतरणार नाही. म्हणून कोणीही अहंकार करू नये. आणि आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. त्या पहिल्या पायरीवर
तुम्ही उभे आहात. पुढे अजून 100 पायऱ्या आहेत आणि जीवनभर त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये जीवनाच्या शेवटी पारंगत होता येईल. म्हणून समर्थांनी सुद्धा या ठिकाणी केवळ कागदावरचं ज्ञान हे उपयोगी नाही, आणि ते उपयोगी जरी असेल तरी ते फक्त इहलोकाच्या सुखासाठी आहे, परलोकाच्या उद्धारासाठी नाही. म्हणून समर्थ म्हणतात, संगीतशास्त्र रागज्ञान, संगीताची मोठी मोठी उपासना, संगीताचे मोठे मोठे उपासना करणारे अनेक महंत, अनेक पंडित होऊन गेले. अनेक झाले हो. ज्या लोकांचं नाव घेताना सुद्धा फार आदराने त्यांना वंदन करतो आपण. अशा लोकांनी प्राप्त केलेले संपूर्ण आयुष्य त्यामध्ये त्यांनी खर्ची घातलं. जसं की लता मंगेशकर. त्यांचे अनुभव ऐकताना आपल्यालाही आश्चर्य वाटेल. ते म्हणतात, समुद्र किनाऱ्यावर उभं राहिल्यानंतर आपले जसे पाय आपल्या गुडघाभर पाणी असते, तेवढं मी आयुष्यात संगीताचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. म्हणजे करू न करता हो, एवढं ज्ञान प्राप्त करून सुद्धा ते म्हणतात की मी समुद्र किनाऱ्यावर उभा आहे आणि समुद्रातील पाणी म्हणजे किनाऱ्यावरचं पाणी त्याच्यात मी पाय टाकला आहे आणि माझं गुडघाभरच पाणी भरलं आहे. म्हणजे पायाला माझ्या लागलेलं आहे, तेवढंच माझं संगीताचं ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे. बाकी समुद्रा इतकं खोल, इतकं संगीत आहे, ते प्राप्त करण्यासाठी मला किती आयुष्य खर्च करावे लागतील मी ते सांगू शकत नाही. याचा अर्थ असा की आयुष्यभर जरी ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आयुष्य लोटते, परंतु ते ज्ञान पूर्णत्वास आपल्याला जात नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, हे ज्ञान जरी प्राप्त केलं, एक जन्मी नाही तर जन्मोजन्मी जरी प्राप्त केलं तरी सुद्धा हे बहुधा ज्ञानाचं आहे. हे मोक्षाला कारण नाही आहे, हे प्रसिद्धीला, पैशाला, प्रतिष्ठेला कारण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, संगीतशास्त्र रागज्ञान, वैदिक शास्त्र वेदाध्ययन करणारे मोठमोठे पंडित आहेत. त्यांना सुद्धा चतुर्वेदी असा शब्द आहे. द्विवेदी, त्रिवेदी म्हणजे त्यांना त्या 4 वेदांचं ज्ञान आहे, 3 वेदांचं ज्ञान आहे, 2 वेदांचं ज्ञान आहे, एका वेदाचं ज्ञान आहे. एक वेद शिकण्यासाठी माणसाला कमीत कमी 2 ते 3 तप खर्च करावे लागतात. तरी त्यामध्ये पारंगत असेल की नाही शंका असते. पंडित हे नाव त्यांना लागते. मग हे सुद्धा ज्ञान समर्थ म्हणतात बहुधा ज्ञान आहे. या ज्ञानाच्या प्राप्तीने माणसाला भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग मिळतो, भगवंत भेटत नाही. म्हणून हे ज्ञान नको का? हे ज्ञान हवं, हे प्राप्त करा, पण त्यात अडकू नका हो, असं समर्थ वारंवार सांगतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. अनेकांना असे वाटते व्यवसायाचे ज्ञान, अनेक व्यवसाय आहे. तो सोनाराचा व्यवसाय आहे, सोनाराचे त्यांचे ते ज्ञानी आहे, त्यांना तेच कामच जमते. लोह काम करणाऱ्यांना ते त्यांचे जमते, सुतार काम करणाऱ्यांना त्यांना जमते. त्यांच्या व्यवसायाचं ज्ञान त्यांना असते. ते ज्ञान नाही का? तर समर्थ म्हणतात ते ज्ञान आहे, पण ते बहुधा ज्ञान आहे. ते ज्ञान आत्मज्ञानाशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात आहे, व्यवसायाचं ज्ञान, दीक्षाचं ज्ञान, परीक्षांचं ज्ञान, वनितांचं ज्ञान, सरितांचं ज्ञान, मनुष्यांचं ज्ञान हे फक्त ज्ञान बहुधा ज्ञान आहे, हे खरं ज्ञान नाही. म्हणून हे ज्ञान नव्हे असा शेवटी समर्थ तिथे शिक्का मारतात आहे. पुढे समर्थांनी म्हटलं आहे, नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना स्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्ष्यांची परीक्षा, नाना भूतांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. अनेकांनी या जगामध्ये असलेलं अश्व म्हणजे घोडे, चांगला घोडा कोणता, कोणत्या जातीचा, कसा ओळखावा हे ज्ञान असते. चांगला हत्ती कोणता, चांगल्या गजांची परीक्षा, चांगल्या श्वापदांची परीक्षा, चांगल्या प्रकारे पशूंची परीक्षा, चांगल्या प्रकारे पक्ष्यांची परीक्षा, भूतांची परीक्षा, अशा प्रकारचे ज्ञान त्याच्याकडे असते. पण समर्थ म्हणतात हे सुद्धा ज्ञान नाही.
हे सुद्धा ज्ञान नव्हे. म्हणजे समर्थाने किती डीप अभ्यास केला आहे हो बघा. नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना शास्त्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. काय सोडलं समर्थाने? जगातलं सगळं ज्ञान याच्यात एकत्र केलं आहे. यानांची परीक्षा, यान म्हणजे विमान. वस्त्रांची परीक्षा, चांगलं वस्त्र कोणतं, बर्जरी वस्त्र कोणतं, डुप्लिकेट वस्त्र कोणतं, त्याचं ज्ञान. शास्त्रांची परीक्षा, षडशास्त्र आहे, शास्त्रांची परीक्षा त्यांना असते. त्यानंतर समर्थ म्हणतात धातूची परीक्षा, नाण्यांची परीक्षा, रत्नांची परीक्षा. किती परीक्षा सांगितल्या आहेत हो समर्थाने. पाषाणाची परीक्षा, काष्टाची परीक्षा, वाद्यांची परीक्षा, भूमीची परीक्षा, जळाची परीक्षा, तेजाची परीक्षा. हे सर्व ज्ञान नाही. म्हणून समर्थ शेवटी हे ज्ञान नव्हे असं म्हणतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना पाषाणांची परीक्षा, नाना काष्टांची परीक्षा, नाना वाद्यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रसांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुर परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना दुःखांची परीक्षा, नाना रोगांची परीक्षा, नाना चिन्हांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. या सगळ्यांना ज्ञान नाही असं समर्थ म्हणतात आहे. काय काय नाही आहेत? समर्थ म्हणतात तुम्हाला जे ज्ञान वाटते ते ज्ञान नाही आहे. भूमीचं ज्ञान, जमीन चांगली आहे, जमीन चांगली कोणती, खडकाळ कोणती, सुपीक कोणती याचं ज्ञान. पाण्याची परीक्षा, चांगलं पाणी कोणतं, वाईट पाणी कोणतं, जड पाणी कोणतं, खारं पाणी कोणतं, ज्या पाण्यापासून आपल्याला लाभ होतो ते पाणी कोणतं. त्यानंतर समर्थाने सांगितली आहे तेजाची परीक्षा, रसांची परीक्षा, नवरस जे आहेत, नाना बीजांची परीक्षा, नाना अंकुरांची परीक्षा हे सुद्धा ज्ञान आहे. समर्थ म्हणतात शेतीच्या ज्ञानामध्ये तुम्हाला बियाणं सुद्धा म्हणजे बियाणं सुद्धा चांगली निवडता आली पाहिजेत. कारण बियाणं चांगलं निवडलं नाही, जोपर्यंत आपण चांगली बियाणे निवडत नाही तोपर्यंत तुम्हाला ती बी येत नाही, उगवत नाही. उगवलं तर ते अंकुराहून सुद्धा त्याची परीक्षा होते की हे किती चांगलं बी आहे. म्हणून समर्थ म्हणतात पुष्पांची परीक्षा, फळांची परीक्षा, वल्लींची परीक्षा, वल्ली म्हणजे वेली हो, नाना दुःखांची परीक्षा. समर्थाने किती ज्ञान सांगावं. नाना रोगांची परीक्षा. आता पहा डॉक्टर्स लोकांना जे ज्ञान आहे ते ज्ञान नाही का? तर ते भौतिक ज्ञान आहेच, त्याची गरज नाही का? त्या ज्ञानाची गरजही आहे. पण ते ज्ञान जरी प्राप्त झालं तरी सुद्धा त्याने आत्मज्ञानी होता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात रोगांची परीक्षा. आज आपण पाहिलं की या कोरोनामध्ये, या महामारीमध्ये 3 वर्ष कशी लोटली हो. साधा सर्दी पडसं झालं, खोकला असेल तर आपल्याला भीती वाटत होती. पण डॉक्टर चटकन ओळखत होते, त्याची चाचणी होत होती, त्याची टेस्ट होत होती आणि ते टेस्ट घेतल्याबरोबर ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे चटकन सांगत होते. जर तुम्हाला तशा प्रकारची बाधा झाली असेल तर ताबडतोब त्यांना सांगता येते, खात्रीलायक सांगता येते. याचा अर्थ ती परीक्षा ज्ञानाची आहे. म्हणजे ते ज्ञान नाही का हो? एवढं सगळं सांगतं म्हणजे ते ज्ञान असलं पाहिजे ना. ते ज्ञान नाही का? ज्ञान आहे, पण ते ज्ञान फक्त इहलोकासाठी आहे हो. समर्थ म्हणतात परलोकासाठी नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे नाना मंत्रांची परीक्षा, नाना यंत्रांची परीक्षा, नाना मूर्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. म्हणजे पंचांग पाहताना सुद्धा मुहूर्त, शुभ मुहूर्त कोणता, अशुभ मुहूर्त कोणता आहे, योग्य मुहूर्त कोणता आहे, ज्या मुहूर्तावर आम्ही एखादं कार्य केलं तर ते सिद्धीस कसं जाईल याची परीक्षा सुद्धा काही लोकांची आहे. असे भविष्य सांगणारे आहेत, असे पंचांग पाहणारे आहेत. ज्ञान नाही का ते? तर ते ज्ञान आहे. यंत्रांची परीक्षा, वेगवेगळी यंत्र आहेत हो, त्यांची परीक्षा, मंत्रांची सुद्धा परीक्षा आहे. वेगवेगळे मंत्र आहेत, त्या मंत्रांची सुद्धा परीक्षा आहे. त्या मंत्रांवरून काय लाभ होतो, काय अलाभ होतो, चुकीचा मंत्र कोणता, बरोबर कसा जपावा, म्हणजे चुकीचा मंत्र कोणता आहे तो कसा किंवा दुसरा चांगला मंत्र म्हणजे जो
उत्तमाचा आहे तो कसा जपावा, ही परीक्षाच आहे हो, ती परीक्षाच आहे ती. समर्थ म्हणतात हे सगळं ज्ञान आहे, पण ते यासाठी आहे, या भूलोकासाठी आहे, परलोकासाठी नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, म्हणून याला समर्थाने बहुधा ज्ञान म्हटलेलं आहे. नाना क्षेत्रांची परीक्षा, नाना गृहांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना होणार परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकार परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना विद्येची परीक्षा, नाना कळेंची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे. अनेकांना असे वाटते की या सगळ्या ज्ञानाने मी संपन्न आहे, याचा अर्थ मी ज्ञानी झालो आहे. मला अनुमान परीक्षा आहे, नेमस्त परीक्षा आहे, जिथे जिथे दूर आहे तिथे तिथे अग्नी आहे, याला म्हणतात अनुमान. तर्क परीक्षा आहे ती हो. तशा प्रकारे अनेकांना तर्क परीक्षा आहे, प्रतिभा परीक्षा आहेत. या सगळ्या ज्ञानाला समर्थाने हे ज्ञान नाही. म्हणून कुठल्या कुठल्या प्रकारचं ज्ञान आहे याचाही शास्त्रामध्ये विचार केला आहे. तर्कज्ञान, प्रतिभा ज्ञान, कृपा ज्ञान आणि ज्ञान, आणि तिसरं उपजत ज्ञान, असे 5 प्रकारचे ज्ञान आहेत हो. 5 प्रकारचे ज्ञान सांगितलेले आहेत. अशा प्रकारे विद्येची परीक्षा, कळेची परीक्षा, कळांची परीक्षा, कळा म्हणजे कलेची परीक्षा, अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या परीक्षा समर्थ सांगतात आहे. या तुम्हाला येत असतील तर समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा आहे, मान आहे, आणि त्यातून तुम्हाला पैसा मिळतो. परंतु एवढ्यावर थांबणे याचा अर्थ आपण केवळ कापडाचं फूल असेल किंवा ते बाजारातून आणलेलं एखादं आर्टिफिशियल फूल असेल, त्या फुलालाच आपण सुगंध, त्याच फुलाला आनंद आपण मानू लागू. पण जेव्हा खऱ्या अर्थाने जे निसर्गाने दिलेलं जे फुलं आहे, त्या फुलामध्ये सुगंध आहे, आनंद आहे, आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने निसर्गाची ती निर्मिती आहे. तशी आमच्या हृदयामध्ये खरी निर्मिती जी आहे ती आत्मज्ञानाची आहे. या प्राप्त केलेल्या ज्ञानाने आपण पूर्णतः संतुष्ट होऊ शकत नाही. म्हणून आपण अपूर्णातून पूर्णाकडे जाण्यासाठी आम्ही बहुधा ज्ञानाच्या पुढे गेलो पाहिजे. आणि बहुधा ज्ञानाच्या पुढे जाणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणे आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. श्री समर्थ आपल्याला बहुधा ज्ञान सांगतात आहे हो. समर्थ म्हणतात बहुधा ज्ञान याचा अर्थ असा की जे ज्ञान आम्हाला पंच ज्ञानेंद्रिये किंवा आणि पंच कर्मेंद्रियांच्या माध्यमातून आम्ही प्राप्त करतो, ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला इहलोकाच्या हितासाठी असतो. म्हणून समर्थ म्हणतात या ज्ञानाच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्ही जर घेतलं नाही, ते ज्ञान जर आम्हाला मिळालं नाही, समर्थ म्हणतात, तर आमच्या येण्याचं जे प्रयोजन आहे, मानवाच्या जन्माचं जे प्रयोजन आहे, ते प्रयोजन आपलं उपयोगी होणार नाही. म्हणून आमच्या येण्याचं प्रयोजन काय आहे, तर आम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे आणि त्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त करणे. म्हणून समर्थांनी या सर्व ज्ञानाला बहुधा ज्ञान म्हटलेलं आहे. त्यापैकी 21व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, शब्दांची परीक्षा. अनेक लोक शब्दांचे रत्नाकर आहेत. मागे आपण पाहिलं होतं की अनेक लोकांना इतकं शब्दज्ञान असतं की एका बाजूला डिक्शनरी घेऊन बसावी आणि दुसरा शब्द दुसऱ्याने विचारावा. म्हणजे शब्दांचं एवढं ज्ञान एका भाषेचं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा. शब्द विचारले, शब्दांचे अर्थ विचारले, आणि त्या शब्द आणि शब्दांच्या अर्थांबरोबर आम्हाला भाषेचंही ज्ञान झालं. म्हणजे ज्ञान होण्यासाठी हे ज्ञान आम्हाला इहलोकासाठी आहे. त्यात भाषा एक नाही. भाषा एक आहे का? नाही, भाषा अनेक आहेत. आणि त्या अनेक भाषेंच्या अनेक लिपी आहेत हो. अनेक लिपी असून सुद्धा ते त्याला कळते आहे, त्याची लेखन क्रिया कळते आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे शब्द, अर्थ, भाषा हे सुद्धा ज्ञान नाही. अनेकांना असे वाटते की एक भाषा आम्हाला चांगली येते,
त्या भाषेच्या भरोशावर आम्ही पैसे कमावतो आणि त्या भाषेच्या भरोशावर आम्ही कोणावरही प्रभुत्व दाखवू शकतो. हे केवळ इहलोकाचं ज्ञान आहे. मुळामध्ये आम्ही जे पाठ्यपुस्तक शिकतो, शाळेमध्ये जे शिकवले जाते ते ज्ञान मुळात नाही. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याची पूर्वतयारी आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी पूर्वतयारीची गरज असते. त्याप्रमाणे शालेय शिक्षण ही पूर्वतयारी आहे आपली. चांगलं लिहिता येणं, चांगलं बोलता येणे, चांगलं सांगता येणे, या ज्या कला आहेत या आम्ही खऱ्या अर्थाने शाळेत शिकतो. याशिवाय आम्हाला जे शाळेत शिकायला मिळते ती केवळ माहिती आहे आणि समर्थांनी माहितीला ज्ञान म्हटलेलं नाही. अनुभवाच्या पातळीवर जी आम्हाला प्राप्त होते त्याला समर्थांनी ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात, अशा प्रकारे शब्दांची परीक्षा, अर्थांची परीक्षा, भाषांची परीक्षा, त्याबरोबर स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे. आपल्याला माहिती असेल की जे संगीताचे ज्ञाते आहेत, संगीताचे जे जाणकार आहेत त्यांना स्वरांची परीक्षा असते. कोणता स्वर कोणता घेतलेला आहे, कुठे घेतलेला आहे, कोमल कोणता आहे, तीव्र कोणता आहे, मध्य कोणता आहे, या स्वरांची उंची किती आहे यावरून तो स्वरसुद्धा ओळखू शकतात. म्हणून स्वरांची परीक्षा समर्थ म्हणतात हे ज्ञान आहे. पण ते गाणं शिकण्यापुरतं आहे, ते संगीत जाणण्यापुरतं आहे, ते ज्ञान आनंद देण्यापुरतं आहे किंवा आनंद घेण्यापुरतं आहे. परंतु समर्थ म्हणतात त्याचा आणि इहलोक परलोकात जाण्याचा काहीही संबंध नाही. मग हे ज्ञान आम्ही का प्राप्त करावं? या ज्ञानाच्या माध्यमातून पुढच्या ज्ञानाची तयारी आहे, म्हणून त्या ज्ञानाची आम्ही उपासना करावी. म्हणून समर्थ म्हणतात नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा. समर्थाने दासबोधामध्ये एक स्वतंत्र सुंदर असा समास लिहिलेला आहे, लेखन परीक्षा. समर्थ म्हणतात अक्षर कसं काढावं. लहान मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा मुलांची अक्षरे चांगली करण्यासाठी आई वडील आणि शिक्षक हे सदैव प्रयत्न करतात. चांगलं जर अक्षर नसेल तर ते अर्धवट ज्ञान आहे असे म्हटले जाते. म्हणून आमचं अक्षर चांगलं असलं पाहिजे. म्हणून समर्थांनी चांगल्या अक्षरावर भर दिला आहे. समर्थांची सर्व शिष्यांची अक्षरे उत्तम होती हो. स्वतः समर्थांचं अक्षर त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसेल. अप्रतिम समर्थांचं अक्षर होतं. वयाच्या 15व्या वर्षी समर्थांनी श्रीरामचंद्रांचं रामायण पूर्ण केलं, लिहून काढलं होतं. म्हणजे लिहून पूर्ण केलं. समर्थांच्या लेखन क्रियेबद्दल समर्थ स्वतः लिहितात. पहिले अक्षर काढिले, सुंदर लिहितात हो. पहिले अक्षर काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकीने लिहिले ऐसे वाटले पाहिजे. म्हणजे पहिले अक्षर काढले, पहिलेच अक्षर काढणार, ते ग्रंथ संपे तो पाहत गेले. म्हणजे ग्रंथ संपेपर्यंत आपल्याला तसंच अक्षर दिसलं पाहिजे. एका टाकीने लिहिले असले ऐसे वाटले पाहिजे. म्हणजे एकाच टाकीने लिहिले असे वाटले पाहिजे. असं लिहा की पहिल्या पानावर जसं आम्ही अक्षर काढतो तो ग्रंथ संपत गेला, म्हणजे संपे तो पाहत गेले, तर सगळं एकाच टाकीने एकाच बैठकीत लिहिलेलं आहे असं वाटलं पाहिजे. इतकं सुंदर अक्षर असावं. असं म्हणतात की सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे आणि तो असावा सर्वांजवळ. हा आग्रह कोणाचा? समर्थांचा आग्रह आहे हो. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपून, जनास पडे मोहन ऐसे करावे. किती सुंदर ओवी आहे तो. ज्याचे वय आहे नूतन म्हणजे तो नववर्षामध्ये आहे, म्हणजे जो काय बोलतात त्याला एकदम तेच बालपणात आहे, तो आपलं वळण अक्षर सुधरू शकतो. त्याने लिहावे जपून, जपून लिहावं. जनास पडे मोहन म्हणजे सगळ्यांना मोहन पडावं, मोहित जावं सगळ्यांनी ऐसे करावे. हल्ली कम्प्युटरच्या युगात त्या अत्याधुनिक असलेल्या तंत्रज्ञानाच्या जमान्यामध्ये अनेक लोकांचं अक्षर बिघडून गेलेलं आहे हो. हातात पेन दिल्यानंतर असं वाटत नाही की हा शालेय शिक्षण शिकला आहे की नाही. डाऊट. पहिली ते 10वीपर्यंत असलेलं जे शिक्षण आहे या शिक्षणामध्ये याने कधी हातात पेन घेतला नाही असं वाटते. दुर्दैव म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 10 ओळी जर लिही म्हटलं की त्याच्या 10 चुका होताना दिसतात. म्हणजे लिहिताना त्याच्या 10 चुका होतात. ऱ्हस्व दीर्घ चुकतात, जोडाक्षर चुकतात, किती चुका होतील, त्यांच्या अनंत चुका होतात. मुलांना पाहून देखील स्वच्छ
म्हणजे न चुकता लिहिता येत नाही. पाहून देखील त्यांना स्वच्छ आणि न चुकता लिहिता येतच नाही. असे अनेक शब्द आहेत. ऱ्हस्व दीर्घांमुळे खूप अर्थ बदलतात हो. म्हणजे त्यांना 2 ओळी लिहायला सांगितल्या तर त्या 2 ओळीमध्ये जर 10 शब्द असतील, एका ओळीमध्ये 5 शब्द, दुसऱ्या ओळीमध्ये 5 शब्द, असे 10 शब्द असतील तर त्यामध्ये त्यांच्या 8 चुका निघतात. मग काय लिहावं, कसं लिहावं, ज्याने त्याने पाहावे आपण आपण. पण लहान मुलं असेल तर आईवडिलांनी नक्कीच लक्ष द्यावं. खूप अर्थ बदलतात शब्दांमुळे, ऱ्हस्व दीर्घामुळे खूप अर्थ बदलतात. यासाठी शब्दज्ञान पाहिजे, यासाठी भाषेचं ज्ञान पाहिजे आणि म्हणून त्यासाठी तो स्वतंत्र अभ्यास आहे. म्हणून ज्याचं वय लहान आहे त्या मुलांनी अक्षर सुंदर काढलं पाहिजे. बऱ्याचदा वय वाढल्यानंतर आपल्याला कंटाळा येतो, म्हणून लिहिताना अक्षर घाईमध्ये बिघडू शकते. म्हणून थोडं लिहा, दररोज लिहा, थोडं थोडं लिहा, जास्त नको. 2 ओळी, 3 ओळी, 10 शब्द लिहिले तरी बस आहे. म्हणजे दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. समर्थांचा अत्यंत आवडता संदेश आहे हा आणि महत्त्वाचा पण आहे. जुन्या काळात रोजनिशी लिहायची सवय होती हो. म्हणजे आता मध्ये आपण बोलतो डेली डायरी, दैनंदिन लिहिण्याची पद्धत होती. सुखदुःखाचे सगळे प्रसंग त्यात लिहायचे आणि आता ती सगळी संपलेली आहे. मग अशा प्रकारे आपण सुद्धा दिवसातून थोडं लिहावं, लिहायलाच पाहिजे हो. थोडं तरी लिहिलं पाहिजे. खूप लिहित बसू नका. ग्रंथ लिहिण्याची गरज नाही. मुलांची अक्षरं चांगली व्हावीत आणि त्यांचे लिखाणाचे ऱ्हस्वदीर्घ दुरुस्त व्हावेत यासाठी प्रयत्न करा. यासाठी रोज निदान 2 ओळी तरी त्यांना लिहायला द्या. या काळात छपाईयंत्र निर्माण झालेलं नव्हतं त्या काळामध्ये हो, पण या काळात आहे आता. म्हणून सगळ्यांचीच अक्षरे सुंदर त्यावेळी होती. समर्थ एका शिष्याकडून त्यावेळी समर्थ काय करायचे, एका ग्रंथाच्या 10 प्रती तयार करून घ्यायच्या आणि 10 लोकांना द्यायच्या. त्या 10 त्या ओळी जे ग्रंथ आपण लिहिलेत ते 10 प्रती 10 लोकांना द्यायच्या आणि त्यांना काय सांगायचं तर त्या तुमच्या जवळच्या 10 प्रती त्यांनी तयार करायच्या आणि तुमच्या जवळच्या ज्या प्रेमाच्या 10 लोकांना त्या सप्रेम भेट करा. म्हणून अशा प्रकारचा उपक्रम अनेक लोक आजही करतात, कारण त्यामुळे त्यांचे वाचनसुद्धा होते आणि लिखाणसुद्धा होते. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. समर्थाने हे ज्ञान नाही असं म्हटलेलं आहे. पण या ज्ञानाच्या भरोशावर आपल्याला म्हणजे 5वी मध्ये पास झाल्याशिवाय आपण 6वीला बसू शकतो का? नाही बसू शकत. म्हणून समर्थ म्हणतात 5वीत उत्तम पास व्हावं. तसं आम्हाला जर ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर बहुधा ज्ञान जे आहे ते आम्ही प्राप्त करावं. म्हणून समर्थ म्हणतात ते योग्य वेळेत योग्य वयात केलं पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला आहे. म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा, हे ज्ञान नव्हे. म्हणजे कोणाकोणाला समर्थ म्हणतात अनेक मतं असतात, त्या मतानुसार तेच ठरवतात. ज्ञानांची परीक्षा, वृत्तींची परीक्षा, प्रत्येकाची वृत्ती वेगवेगळी असते, याला समर्थ ज्ञान आहे असं म्हणत नाही. रूपांची परीक्षा, कोणाचा रंग सावळा, कोणाचा गोरा, रूपांची परीक्षा करतात हो. नाना रसनेची परीक्षा, सुगंध परीक्षा, म्हणजे कोणता सुगंध कधी येतो, जरी कितीही लांब असला तरी त्याचा सुगंध पाहून हे फूल कशाचं आहे, हे फळ कशाचं आहे, हा कशाचा सुगंध आहे, हे बरोबर ज्ञान असणे, याला समर्थ ज्ञान म्हणत नाहीत. कारण हे ज्ञान आपल्याला परलोकासाठी उपयोगी नाही. जे ज्ञान आम्हाला आमच्या इंद्रियांकरवी प्राप्त होते त्यात इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण, त्याला ज्ञान समर्थांनी म्हटलेलं नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना सृष्टींची रचना, नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा, हे ज्ञान नव्हे. काही लोकांना उत्तमरित्या पदार्थ ओळखता येतात, त्याच्या वासाने म्हणा किंवा बघितल्यावर म्हणा, त्याला ज्ञान म्हणत नाही समर्थ. समर्थ पुढे म्हणतात, नेमकची बोलणे, नेमकची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे, हे ज्ञान नव्हे. समर्थाने कवित्व करणे, अनेक लोक शीघ्र कवी आहेत,
शीघ्र कवीमध्ये जे लोक असतात त्या लोकांना जर सांगितलं अशी अशी घटना घडली तर कवित्व करा, काव्य करा, तर त्यांना हातात कागद पण घेण्याची गरज नाही. त्यांच्या मुखातून निघालेला शब्द जणू काही काव्य बाहेर पडतो. म्हणजे प्रत्येक शब्द बोलणार ते डायरेक्ट काव्यच होतं. म्हणजे एवढा त्यांचा अभ्यास असतो, एवढं त्यांना ज्ञान असतं. काही लोक नेमकंच बोलतात, परफेक्ट बोलतात, एकही शब्द चुकू देत नाही बोलताना. आणि त्यांना जर कोणी प्रश्न विचारला तर उत्तर देताना त्वरित उत्तर देतात, तत्काळचे प्रतिवचन देणे. पण समर्थ म्हणतात ही हुशारी आहे, हे चातुर्य आहे, हे ज्ञान नव्हे, पण हे ज्ञान नाही समर्थ म्हणतात. म्हणून पुढे म्हटलं आहे नेत्र पालवी, डोळ्यांची हालचाल हो. नेत्र पालवी नाद कळा, कर पालवी भेद कळा, स्वर पालवी संकेत कळा, हे ज्ञान नव्हे. समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा इथे सांगितलेल्या आहेत. याला सुद्धा आम्ही ज्ञान म्हणता येणार नाही. नेत्र पालवी म्हणजे डोळ्यांची हालचाल करून त्याला ज्ञान म्हटलेलं नाही. कर पालवी भेद कळा, स्वर पालवी एखाद्याचा स्वर बदलतो, संकेत कळा संकेत देतो एखादा, त्याला सुद्धा ज्ञान म्हटलेलं नाही. कारण या ज्ञानाने आमचा उद्धार होणार नाही हो. ज्या ज्ञानाने आमचा उद्धार होणार नाही ते ज्ञान आपल्या काय कामाचं आहे. काव्य कुशळ, समर्थ पुढे म्हणतात काव्य कुशळ संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, सभा चातुर्य शब्द कळा, हे ज्ञान नव्हे. म्हणजे काव्य कुशळ करतात, संगीत कळा आहे त्यांच्याजवळ, गीत प्रबंध नृत्य कळा आहे, सभा चातुर्य म्हणजे सभेला सामना करण्याचं, म्हणजे सभेमध्ये उत्तमरित्या बोलण्याचं शब्द कळा, शब्दांच्या रचना करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे, ते ज्ञान त्याच्याकडे आहे, पण ते ज्ञान नव्हे. वाघविळास मोहन कळा, मोहित करून टाकणार, रम्य नसाळ गायन कळा. एवढं वाटतं की ते गात असताना जणू काही आपण ध्यान तन मन धन विसरून बसलेलो आहेत असं वाटतं. हास्य विनोद काम कळा, असा विनोद असा हास्य करतात की त्याचं दुःख विसरून जातं. पण समर्थ याला ज्ञान नव्हे म्हणतात हो. हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात नाना लाघवे चित्रकला, नाना वाद्ये संगीत कळा, नाना प्रकारे विचित्र कळा, हे ज्ञान नव्हे. समर्थाने अशा अनेक गोष्टींना हे ज्ञान नव्हे असं सांगून त्या ज्ञानाची ओळख करून दिली आहे. एका दृष्टीने समर्थ म्हणतात की या गोष्टी सगळ्या लोक शिकतात, आयुष्यभर शिकतात. गायन कळा, नृत्य कळा, सभा चातुर्य शब्द कळा आहे. उत्तम प्रकारे वक्ते असतात हो काही. वाघविळास मोहन कळा, अत्यंत गोड बोलून लोकांना आपलंसं करणारे लोक आहेत, ही सुद्धा कला आहे. रसाळ गायन आहे, हास्य विनोद करणे आहे, ही सुद्धा कला आहे. समर्थ म्हणतात यासाठी अनेक लोक झटतात, आयुष्य खर्च करतात. म्हणून समर्थ म्हणतात की यांना तुम्ही कला म्हणा, पण हे ज्ञान नाही हो. म्हणजे हे प्राप्त करावं पण यावर थांबू नये असं समर्थांचं म्हणणं आहे. हे सगळं प्राप्त करा, समर्थांनी या समासात जेवढं सांगितलंय तेवढं सगळं प्राप्त करा, पण इतक्यावरच तुम्ही थांबू नका की मला एवढं येतं, मला एवढं येतं. हे आपल्याला परलोकासाठी उपयोगाचं नाही आहे. हे सगळं इहलोकासाठी आपण जमा केलेलं आहे. कला ही मनोरंजनासाठी आहे आणि भक्ती ही उद्धारासाठी आहे. मग आम्ही भक्ती करावी की कला करावी? म्हणून कीर्तन ही कला आहे की भक्ती आहे? काही लोक म्हणतात कला आहे, काही लोक म्हणतात भक्ती आहे. कला आहे कारण त्याच्यात गायन येते, नृत्य येते, अभिनय येतो, वक्तृत्व येते, पाठांतर येते, तिथे अनेक गोष्टी येतात. अष्टावधानी असलं पाहिजे, अष्टावधानी सगळ्या गोष्टी याला शिकाव्या लागतात. म्हणून अनेक लोक याला कला म्हणतात. आणि कीर्तन कला ही सर्व कलेमध्ये फार कठीण कला आहे. कारण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, त्याच्याशिवाय ते कळणार नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात कीर्तन कला असली पाहिजे, परंतु समर्थ म्हणतात ही कीर्तन कला जर राहिली तर तुम्ही लोकरंजनासाठी म्हणून राहाल. म्हणजे लोकरंजनासाठी म्हणून जर ती कीर्तन कला वापरा, लोकांचं रंजन कराल, लोक टाळ्या वाजवतील, कौतुकही तुमचं करतील, पण भगवंताजवळ तुम्हाला जाता येणार नाही. मग भगवंताजवळ जाण्यासाठी काय करावं? समर्थ म्हणतात मग भगवंताजवळ जाता आलंच पाहिजे. सगळं असावं पण ते प्रदर्शन म्हणून नसावं. तर आमची कला हे दर्शन असावं. जेव्हा प्रदर्शन असते ते टेम्पररी इफेक्ट आहे हो प्रदर्शनाचा. म्हणून प्रदर्शनामध्ये देखावा आहे, सौंदर्य आहे, ॲट्रॅक्शन आहे, मोहन आहे, रंजन आहे, परंतु दर्शनामध्ये मोहन नाही, दर्शन आहे हो ते.
रूप गोजिरे सुंदर दर्शन त्याचे. रंजन नाही तर त्या ठिकाणी जे आहे ते भक्तिभावाने उत्तम आहे, म्हणून ते दर्शन असलंच पाहिजे. दर्शन हे सदोदित असते, म्हणून भगवंताची भक्ती हे दर्शन असावं, प्रदर्शन नसावं. म्हणून समर्थ इथे म्हणतात, नाना प्रकारे विचित्र कळा हे ज्ञान नव्हे. आधी करुणी 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा. 14 विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे. सगळ्या कला या भगवंताला अर्पण करता आल्या पाहिजेत. जगामध्ये 64 कला आहेत, त्यातली आपल्याला माहितीही आहेत आपल्याला, आणि समर्थांनी बरीचशी ती घेतलेल्या सुद्धा आहेत. त्यामध्ये पाककला आहे, शिल्पकला आहे, गायन कला आहे, नृत्य कला आहे, खूप कला आहेत. खूप म्हणजे 64 कला आहेत. उत्तम सुगरण म्हणतात जर पाककला असेल, स्वयंपाक करणारीला, तर तिला उत्तम सुगरण म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात या सगळ्या कला आहेत, पण शेवटी तो नैवेद्य तयार केल्यानंतर भगवंताला दाखवलं पाहिजे ना हो. तुम्ही उत्तम स्वयंपाक केला ना, सगळेजण जेवले, संतुष्ट झाले, वा 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 किती सुंदर जेवण, छान, मन तृप्त झालं, छान झालं, तर ते हॉटेलचं जेवण होईल हो. हॉटेलमध्ये उत्तम जेवायला मिळतेच, पण हॉटेलचं जेवण हे हॉटेलचं असते. घरी उत्तम सुगरणीने केलेला स्वयंपाक हा जेव्हा आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा तो नैवेद्य होतो, आणि त्या नैवेद्यातून आम्हाला जे मिळतं त्याला प्रसाद असे म्हणतात. आणि प्रसाद या शब्दाचा 2 अर्थ आहेत. प्रसाद म्हणजे भगवंताने दिलेला, आणि दुसरा प्रसाद म्हणजे आनंद आहे. म्हणून स्वयंपाक करणे ही कला आहे, पण देवाला ती अर्पण केली, तो नैवेद्य दाखवला की प्राप्त झालेला आम्हाला दिलेला प्रसाद झाला. तसंच कीर्तन ही कला आहे, पण जेव्हा ती भगवंतासाठी केली जाते तेव्हा ती कीर्तन ही भक्ती होते. गायन ही कला आहे, पण ती गायन कला जर भगवंतासाठी सादर केली, जर तुम्ही भगवंतासाठी गात असाल तर ती गायन कला ही भक्ती आहे हो. भगवंतासाठी तन मन धन अर्पण करून गायन जर तुम्ही करत असाल तर ती भक्ती आहे. नृत्य ही कला आहे, पण कधी कला आहे तर ती भगवंतासाठी नाचत असाल तर, भगवंताच्या दरबारात नाचत असाल तर, कीर्तनात नाचत असाल तर. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. इथे नृत्य ही कला आहे. नृत्य ही कला नाही तर ही भक्ती आहे हो, नृत्य. म्हणून आम्ही भक्ती करावी, आणि भक्ती करावी म्हणजे कला उत्तम अंगीकारावी, उत्तम त्याचं अध्ययन करावं, उत्तम कौशल्य प्राप्त करावं, आणि शेवटी ती भगवंताला अर्पण करावी. ती अर्पण केली की भक्ती झाली. म्हणून शेवटी आम्ही आमचे सगळे जे बहुधा ज्ञान आहे किंवा सगळ्या कला आहेत या शेवटी लय कुठे पावतात, ते भगवंताजवळ पावतात. जी नदी सागराला जाऊन मिळते तिला नदी असे म्हणतात. जी नदी सागराला जाऊन मिळते तिला नदी असे म्हणतात, आणि जी नदी सागराला जाऊन मिळत नाही तिला नाला असे म्हणतात हो. मग आमचं जीवन हे सागराला जाऊन मिळणारं असलं पाहिजे, म्हणजे आमची प्रत्येक कृती शेवट त्याचा भगवंतच असला पाहिजे. एकदा तो भगवंत शेवट झाला म्हणजे एकदा तो भगवंत त्याचा शेवट भगवंताने त्याचा शेवट केला की तुमचं जीवन धन्य धन्य झालं. काय करत असेल ते करा, पण शेवटी भगवंत आहे हे लक्षात ठेवा. आपल्याला भगवंताशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण भगवंताला अर्पण कराल तरच ती भक्ती होईल हो. ज्यावेळी तुम्ही भगवंताला अर्पण कराल त्यावेळी ती माझी नसून भगवंताची आहे. मी करता ऐसा मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी येश कृती प्रताप. म्हणून समर्थ म्हणतात की तुमचं जीवन धन्य झालं समजा. त्यावेळी काय करत असेल ते करा, पण शेवटी भगवंत आहे हे लक्षात ठेवा. समर्थाने एवढा दासबोध लिहिला, आणि शेवटी समर्थ काय म्हणतायत की हे लिहिलं पण मी पण ते म्हणतात आहे की कवित्वाची काय मनुष्याचे. मी लिहिले नाही असं म्हणत नाही, ते मी लिहिले. कवित्वाची काय मनुष्याचे, ऐसे अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, सकळ करणे जगदीशाचे. कोणाचं आहे सकळ करणे? जगदीशाचं आहे हो. मी केवळ एक त्याच्यावर असलेला कामगार आहे. मी करणारा नाही, माझा मालक तो आहे म्हणून मी आहे. शेवटी भगवंताचा आहे, भगवंत आहे, भगवंत करणारा आहे म्हणून मी करतो आहे, मी करत नाही. मी एकदा भगवंताचं असं म्हटलं, माझं नाही म्हटलं, ममत्व आपण टाकलं की भगवंताला ते प्रिय होते.
आणि ते एकदा भगवंताला प्रिय झालं की ते जनाला सुद्धा प्रिय हो की न हो. आणि खरं म्हणजे जे भगवंताला प्रिय असतं ते तर जनाला प्रिय नसेल का हो. म्हणून पहिले भगवंताला प्रसन्न करा. राजा प्रसन्न झाला की प्रधानाला प्रसन्न करण्याची अजिबात गरज नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की अशा प्रकारे 64 कला समर्थाने सांगितल्या आहेत. पुढे समर्थ म्हणतात, असो सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण, तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणोची नये. सगळ्या कला प्रवीण आहेत, विद्याही परिपूर्ण आहे. समर्थ म्हणतात त्याला बहुधा ज्ञान म्हणा किंवा कौशल्य म्हणा, पण ते ज्ञान नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, हे ज्ञान होयसे भासे आहे असे वाटते, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे. अनारिसे म्हणजे वेगळं आहे. जेथे प्रकृतीचे पिसे समूळ व्हावं, जाणावे दुसऱ्याचे जीवीचे, हे ज्ञान वाटे साचे, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. इतरांच्या मनामध्ये काय चालू आहे त्याला मनकवडा म्हणतात. इतरांच्या मनात काय चालू आहे हे सुद्धा काही लोकांना समजते. म्हणून समर्थ म्हणतात हे सुद्धा ज्ञान नाही आहे, याला ज्ञानाचं लक्षण म्हणता येणार नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, महानुभाव मला महाबला. एखादा भला मोठा माणूस आहे, मानस पूजा करिता चुकला, म्हणजे मानस पूजा करत बसला आणि करता करता चूक झाली. आता मानस पूजा म्हणजे मनाने करणारी हो, जे खूप अवघड असते. आपल्याला ही डायरेक्ट पूजा करतो ती इझी आहे, परंतु मानस पूजेला ध्यान, मन, तन, धन सगळं आपलं एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. सगळं काही उत्तमरित्या अर्पण केलं पाहिजे. आपल्याकडं जे वस्तू नाही त्या सगळ्या आपण भगवंताला अर्पण करू शकतो, परंतु त्या निर्मळ स्वेच्छेने, निर्मळ इच्छेने, निर्मळ भावनेने केलं पाहिजे. आणि असंच करत असताना मानसपूजा करिता चुकला. तो काय आलं, मानसपूजा करत बसला आणि करता करता त्याच्याकडून चूक झाली. काय चूक झाली तर पहिला नैवेद्य दाखवावा की पहिली आरती करावी हो, तर पहिला नैवेद्य दाखवला. पण नैवेद्य पहिला दाखवण्याऐवजी पहिला नैवेद्य दाखवला पाहिजे होता ना, पण पहिला नैवेद्य दाखवण्याऐवजी पहिली आरती केली. डोळे बंद करून मानसपूजा करतो आहे. कोणी एक पाचारीला ऐसे नव्हे म्हणून, म्हणजे तो करत असताना कोणी एकाला त्याने पाचारलं म्हणजे बोलावलं आणि तो बोलला, मग अरे तू करतोयस पूजा पण पहिली आरती करायची की पहिला नैवेद्य दाखवायचा. तू आरती पहिली केली, जे चुकीचं आहे. पहिली पूजा करायची नाही, पहिलं नैवेद्य दाखव. पहिलं नैवेद्य दाखव आणि मग आरती कर. कोणी एके पाचारीला ऐसा नव्हे म्हणून. कोणीतरी पटकन तिथे आला आणि म्हणाला, अरे पहिले नैवेद्य दाखवला पाहिजे, पहिले आरती कशी हातात घेतलीस. म्हणून समर्थ म्हणतात हे ज्ञान नव्हे, म्हणजे हे सुद्धा ज्ञान नाही. पुढे म्हटलं आहे, ऐसी जाणे अंतरस्थिती. अशी ज्याची अंतरस्थिती आहे, अशा प्रकारे मनातली जी अंतरस्थिती कळते, अंतरीच्या गोष्टी, मनातल्या गोष्टी कळतात, तयासी परमज्ञाता म्हणती. त्याला परमज्ञाता म्हणतो, दुसरा ज्ञाता नाही. जो मनातलं जाणतो त्याला परमज्ञाता म्हणतात. परंतु जेणे मोक्ष प्राप्ती हे ज्ञान नव्हे, म्हणजे जर मोक्षप्राप्ती भेटली तर हे ज्ञान नव्हे. समर्थ म्हणतात, परंतु जेणे मोक्ष प्राप्त होईल असे ते ज्ञान नाही, म्हणून मोक्षप्राप्ती होईल हेच खरं ज्ञान आहे. मोक्षप्राप्ती जर नाही मिळाली तर कसलं ज्ञान, ते ज्ञान नाही आहे. ते काय इहलोकाचं ज्ञान आहे. मोक्षप्राप्ती भेटली तरच ते परलोकाचं ज्ञान आहे. बहुध प्रकारची ज्ञाने सांगा जाता असाधारणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे. समर्थ म्हणतात हे जे ज्ञान तुम्ही सांगतात ते सगळं ज्ञान कसं आहे, वेगळं आहे. म्हणून मोक्षप्राप्ती होईल हेच खरं समर्थांनी ज्ञान सांगितलेलं आहे, त्याशिवाय मोक्षप्राप्ती भेटणार नाही. आता वंदिन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचनी गुदिय ज्ञान प्रगडे जनी. परमार्थाचे अधिष्ठान काय आहे, तर सज्जनांना वंदन केल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही. जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, त्याची होय सुलभ संत संगे करुणी. संत संग केल्याशिवाय आपल्याला परब्रह्म भेटणार नाही, अलभ्य लाभ होणार नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, वस्तू प्रगटाची असे पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासी न पडे ठाई. जेथे परीक्षावंत ठाकले, ना तरी डोळसची अंध झाले, पाहतची असतीची चुकले निज वस्तूची. म्हणजे समर्थ म्हणतात आहे पुढे
जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, तेथे तर्क मंदावले, तर्किता निज वस्तूची. समर्थाने हे सगळं दिलेलं आहे. समर्थ म्हणतात हे सगळं ज्ञान तुम्हाला आहे, परंतु ते ज्ञान कळणार कधी? कळायला पाहिजे ना. जर हे सगळं बहुधा ज्ञान आहे, परंतु हे इहलोकासाठी आहे. परलोकासाठी जे ज्ञान आहे ते खरं ज्ञान आहे. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमानस आहे सद्गुरुसी परिसाची. म्हणजे शिष्यत्व गुरुत्व प्राप्त होय. शिष्याला गुरु भेटल्यामुळे सुवर्णे सुवर्ण करिता नाही, बनवणे उपमानस आहे सद्गुरुसी परिसाची. परिस जसा लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर परिस होतो, परंतु लोखंडाला स्पर्श झाल्यामुळे परिस होत नाही, तर परिस लोखंडाला स्पर्श झाल्यामुळे परिस होतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, जर मोक्ष पाहिजे असेल तर याच्यापेक्षा एवढ्याच ज्ञानावर थांबू नका. अजून ज्ञानाची प्रचिती घ्या, अजून ज्ञानाची माहिती घ्या, अजून ज्ञान संपादन करा, जे तुम्हाला परलोकासाठी उपयोगी येईल, जे तुम्हाला मोक्ष प्राप्ती देईल. म्हणून म्हटलं आहे, बहुत प्रकारींची ज्ञाने सांगो जाता असाधारणे. बहुत प्रकारींची ज्ञाने सांगो जाता असाधारणे. पुढे समर्थ म्हणतात आहे, सायुज्य प्राप्ती होय जेणे त्यात ते ज्ञान वेगळे, त्यामुळे आम्हाला मोक्ष मिळतो. समर्थ म्हणतात त्यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो. ज्यामुळे आम्हाला सायुज्य मुक्ती मिळते ते ज्ञान वेगळं आहे. समर्थ पुन्हा सांगतात की हे सगळं सायुज्य प्राप्तीचं ज्ञान पाहिजे. बाकी सगळं जे ज्ञान आहे ते इथल्या इथंच ठाकले जाणार आहे. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखून बोलला, संकटी पावे भाविकाला रक्षत असे. भगवंत हा फक्त भावाचा भुकेला आहे हो. तो भावार्थ बघून भुलतो, भावार्थ बघून आपल्याकडे धावत येतो. बाकी त्याला इथलं काहीच नको. जे तुम्ही एवढं सगळं ज्ञान मिळवलेलं आहे त्याची त्याला काहीही गरज नाही. जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निजदासाचे. म्हणजे ज्याला भगवंत आवडतो, ज्याला भगवंताची गोडी आहे, त्याचे देवासी साकडं आहे, देवासी त्याचे साकडं आहे की संसार दुःख सकळ उडे. संसारातलं दुःख त्याने उडून टाकलं निजदासाचे. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्य तेची दैवांचे भाविक जन. ईश्वराचा अंकित आहे मी, तव चरणाचा अंकित, तव चरणा माझे प्रणिपात. देवाधिदेव तू एकदंत, परिसे विज्ञापळा एक माझी. जशी भाव असला माईक, जरी भाव तुमचा माईक असला तरी देव होय महाठक. तुमचा जर माईक भाव असेल तर देव तुमच्यापेक्षा, तुम्ही ठक आहात, देव तुमच्यापेक्षा महाठक आहे. नवरतयाचे कौतुक जैशास तैसा, जयाचे भजन तैसीच दे समाधान. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. म्हणजे ज्याचं जसं भजन आहे तसं त्याला समाधान आहे. ज्याने जसं प्राप्त केलं तसं त्याला ज्ञान प्राप्त होणार. म्हणजे ज्याचं जसं भजन तसं त्याला प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थांनी म्हटले आहे, जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. समर्थांनी हे सगळं सांगितलं आहे. सायुज्य मुक्तीपर्यंत, सायुज्य मुक्ती तुम्हाला सायुज्य मुक्तीपर्यंत जायचं असेल तर हे सगळं ज्ञान जे आहे ते उत्तमरित्या अभ्यासा. एवढ्याच ज्ञानावर थांबू नका, तर पुढे ज्ञानाची अजून प्राप्ती करा. एवढ्याच ज्ञानावर थांबून आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐसे जाणून या जीवे याचे सार्थकची करावे, जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे. म्हणजे मरावे परी कीर्तिरूपे उरावे. म्हणजे तुम्ही नसताना सुद्धा तुमची जी गाथा आहे, तुमचं सार्थक जीवन जे आहे, तुमची कीर्ती आहे जी आहे ती मरणानंतर सुद्धा अजरामर झाली पाहिजे. जसं संत तुकाराम महाराज आजही जना मनात सगळीकडे हृदयात सगळ्यांच्या वास करतात आहे. संत माऊली अजूनही आपल्या सोबतच आहे हो. तसं आपल्याला अजरामर व्हायचं आहे. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्य करते. म्हणून समर्थ म्हणतात, गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहु नाना परी ज्ञान छंद करुणी. परंतु असे
असो ऐसे सगळे गेले परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जे आत्मज्ञान आहे, जो आत्मज्ञानी आहे तोच फक्त शिल्लक राहणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही जर सायुज्य मुक्ती प्राप्त केली तरच तुम्हाला ते सायुज्य प्राप्तीचं ज्ञान पाहिजे. बाकी सगळं जे ज्ञान आहे ते इथल्या इथंच तुम्हाला ठेवून जायचं आहे. सायुज्य मुक्ती आपल्यासोबत न्यायची आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, तरी ते कैसे आहे ज्ञान, ते ज्ञान सांगा. नुसती सायुज्य मुक्ती आम्हाला सांगू नका, नुसतं ते ब्रह्मज्ञान एवढा शब्द वापरू नका. काय ब्रह्मज्ञान आहे? समर्थ म्हणतात, हे बहुधा ज्ञान तुम्ही सांगितलं, परंतु श्रोते म्हणतात, आता बहुधा ज्ञान तुम्ही सांगितलं परंतु ब्रह्मज्ञान हे आहे तरी काय? हे जर बहुधा ज्ञान असून सुद्धा आपल्याला ज्ञान नाही असं म्हटलं तर ब्रह्मज्ञान नेमकं आहे तरी काय? तर ते खरं तर आपल्याला समर्थ सांगतात, तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण ऐसे हे विशद करून माझा निरोप पावे. सगळ्या साधकांनी केलेली विनंती आहे समर्थांना की हे गुरु महाराज मला हे ज्ञान सांगा की जे ज्ञान समाधानाचं आहे, जे ज्ञान सायुज्य प्राप्तीचं आहे, जे ज्ञान मोक्षाचं आहे, जे ज्ञान ब्रह्मज्ञान आहे ते आम्हाला सांगा. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले. लोकांनी मला शुद्ध ज्ञान विचारलं आहे, म्हणून मी आता तुम्हाला पुढले समासरी निरोपिले. आता ते जे शुद्ध ज्ञान आहे ते मी पुढच्या समासात सांगणार आहे. तुम्ही सावध व्हा, श्रोता अवधान दिदले पाहिजे पुढे. म्हणजे समर्थ म्हणतात, आता तुम्ही मात्र सावध राहा. आतापर्यंत जे ऐकलं ते ज्ञानाचा आभास आहे, ते ज्ञान नाही. ते ज्ञानाचं फक्त बाह्य लक्षण आहे, ते ज्ञान नाही. खरं ज्ञान मी तुम्हाला पुढच्या समासात सांगतो असं समर्थ सांगतात. इथे पुढचा समास शुद्ध ज्ञानाचा समास आलेला आहे. आपण सर्वांनी तो श्रवण करावा, म्हणजे आपल्याला नेमकं शुद्ध ज्ञान काय आहे, कसं असलं पाहिजे. आणि कारण समर्थांनी एवढे सगळं ज्ञान आपल्यासाठी दिलेलं आहे, त्याचं आपण श्रवण पुढच्या समासामध्ये करूया. नेमकं ते ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान जे आहे ते काय आहे ते आपल्याला पुढच्या समासात समर्थ सांगतील. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे बहुधा ज्ञान नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.